पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तेयु शुभवर्तमान अध्याय 10 मराठी। मत्तेयु शुभवर्तमान अध्याय 10 मत्तेयु शुभवर्तमान अध्याय 10 12 प्रेषितास कामगिरीवर पाठविणे। 12 प्रेषितास कामगिरीवर पाठविणे। तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यास जवळ बोलावून त्यांनी अशुद्ध आत्म्यास काढावे आणि सर्व प्रकारचे विकार व सर्व प्रकारची दुखणी बरी करावी असा अधिकार त्यास दिला। त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत: पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा पुत्र याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप व बर्तलमय, थोमा व मत्तय जकातदार, अल्फीचा पुत्र याकोब व तद्दय, शिमोन कनानी व त्याला धरून देणारा यहुदा इस्कारियोत। या 12 जणांस येशूने अशी आज्ञा करून पाठविले की विदेशाकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोम्रोनी यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर इस्रायलाच्या घरची जी हरवलेली मेंढरे त्याचकडे जात असता असा उपदेश करा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे। रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठरोग्यास शुद्ध करा, भूते काढा। तुम्हास फुकट मिळाले आहे, फुकट द्या। सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कमरकशात घेऊ नका। वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वाहना किंवा काठी घेऊ नका, कारण कामकर्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे। ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून पहा आणि तुम्ही निघून जाईपर्यंत त्याच्या येथे राहा आणि घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा। ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला प्राप्त होऊ, ते योग्य नसेल तर तुमची शांती तुम्हाकडे परत येऊ। जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झाडून टाका। मी तुम्हास खचित सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा यांच्या प्रदेशाला सोपे जाईल। पहा, लांडग्यामध्ये मेंढरास तसे मी तुम्हास पाठवितो। यास्त तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे साळसूद व्हा। मनुष्याविषयी जपा, कारण ते तुम्हास न्यायसभाच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हास फटके मारतील आणि देशाधिकारी व राजे यास व विदेशास साक्ष पटावी म्हणून तुम्हास त्याच पुढे माझ्यामुळे नेतील। जेव्हा तुम्हास स्वाधीन करतील तेव्हा कसे काय बोलावे याविषयी काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे याची त्याच घटकेस तुम्हास प्रेरणा होईल। बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या बापाचा आत्मा हाच तुम्हामध्ये बोलणारा आहे। भाऊ भावाला व बाप मुलाला जीवे मारण्यास धरून दे आणि मुले आईबापावर उठून त्यास जीवे मारतील। माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील। जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल। जेव्हा एका नगरात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा। मी तुम्हास खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलाची नगरे तुम्हास आटोपणार नाही। गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही। शिष्याने गुरुसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे इतके त्यास पुरे। घरधन्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसास किती विशेष करून म्हणतील। यास्तव त्यास भिवू नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही। जे मी तुम्हाशी अंधारात बोलतो ते उजेडात सांगा आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यावर गाजवा। जे शरीराला वधतात
पण आत्म्याला वधावयास समर्थ नाहीत त्यास भिवू नका. तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाहीत? तथापि तुमच्या बापाच्या सत्तेशिवाय त्यातून एकही भूमीवर पडत नाही. तुमच्या डोक्यावरचे सर्व केस देखील मोजलेले आहेत. यास्तव भिवू नका. बहुत चिमण्याहून तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी मनुष्यासमोर मला स्वीकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारेल. पण जो कोणी मनुष्यासमोर मला नाकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारेल. मी पृथ्वीवर शांतता चालवावयास आलो असे समजू नका. मी शांतता चालवावयास नव्हे तर तरवार चालवावयास आलो. कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यात विरोध पाडण्यास मी आलो. आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलग्यावर किंवा मुलीवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखिला तो त्याला गमावेल, आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमाविला तो त्याला राखील. जो तुम्हास स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल, आणि धार्मिकाला धार्मिक म्हणून जो स्वीकारतो त्याला धार्मिकाचे प्रतिफळ मिळेल. आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हास खचित सांगतो.